Okay, can you hear me? Hello. मला त्या गोष्टीचा गंध Can you see my screen? Okay, thank you. So last time we have seen Amol Yadav's video. Remaining part we'll see today, and maybe next hour we'll discuss about the project report and business plan. So I will share my screen and I will play this video. And at the end of this video, I will ask his strengths, weaknesses, opportunity, and threats. This video is relevant to SWOT analysis. So please answer in chat box. नेहमीच मदत करतात. ह्या प्रोजेक्टसाठी पोलीस डिपार्टमेंटचा मला माहित नाही का, पण नुसताच पोलीस डिपार्टमेंटचा नाही, सगळ्यांचाच खूप पाठिंबा आहे. त्यांनी ते तिथे एंटर होऊ दिलं आणि रात्री आम्ही कसे बसे त्या ठिकाणी घुसलो आणि तिथे पार्क केला. तर हे मेक इन इंडिया मध्ये जबरदस्ती घुसवलेलं विमान आहे. तिथे घेऊन गेल्याच्या नंतर सुद्धा मी बऱ्यापैकी नर्वस होतो की मी इथे का घेऊन आलो मला कळत नव्हतं. आणि एका कोपऱ्यामध्ये त्याला उभं केलं गेलेलं, HALच्या हेलिकॉप्टरच्या मॉडेलच्या बाजूला उभं केलेलं. मला पटतच नव्हतं की मी इथे यायला पाहिजे होतं की. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मुंबई मिरर मध्ये बातमी आली आणि लोकांना ती बातमी एवढी आवडली आणि सगळेजण हे विमान बघण्यासाठीच येत होत्या. एकच महत्वाची गोष्ट झालेली आहे, म्हणजे मेक इन इंडिया मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बघितलेलं आहे आणि आता त्यांनी आपल्याला पालघरमध्ये 157 एकर जागा विमान कंपनी सुरू करण्यासाठी द्यायचं सगळी प्रोसिजर चालू आहे. सरकारी काम आहे, त्यांनी खूप फास्ट केलेलं आहे. तरी माझ्या दृष्टीने थोडस, मी प्रायव्हेट कंपनीमध्ये असल्यामुळे मला सगळ्याच गोष्टी स्लो वाटतात. आम्हाला बॉसनी सांगितलं की हे पाहिजे, तर ते एक दिवसात नाही एका तासात दिलेले जास्त चांगलं असत. हे मला आता असं वाटतं की थोडासा उशीर झालाय, त्यांनी थोडं लवकर केलं तर बरं होईल. कारण हा पण फक्त वेळ वाया घालवतोय. आपण 70 वर्ष वाया घालवलेली आहेत विमानं न बनवण्यासाठी. भयंकर आहे विमानं बनवण्यासाठी. आपल्याला पॅसेंजर विमानं बनवायची आहेत, आपल्याला फायटर जेट्स विमानं बनवायची. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य आहेत. निर्णय घेणारे अधिकारी पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की भारतामध्ये विमानं बनवली गेली पाहिजेत. आणि निर्णय घेण्यासाठी हा काही खूप मोठा प्रोजेक्ट नाही. मी 200 करोडचा प्रोजेक्ट दिलेला आहे. आपण आता एक एअर इंडियाचं विमान येतं ते 1000 करोडचं येतं. म्हणजे 1000 करोडचं विमान विकत घेऊन आपण त्याच्यावरती बिझनेस करतो आणि मी विमान कंपनी बनवण्यासाठी 200 करोड रुपयाचं प्रोजेक्ट दिलेलं आहे. खूप मोठी तफावत आहे.
फक्त निर्णय घेणारा अधिकारी पाहिजे. आता तो निर्णय घेतला गेलेला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता पालघरचा जो प्रोजेक्ट तुम्ही सांगताय त्याचं नेमकं काय काय होणं अपेक्षित आहे आणि काय कालावधी असा डोक्यात आहे? कालावधी आपला जो प्रोजेक्ट आहे, आपण विमानाचा प्रोजेक्ट करतोय, आपण तो जास्त लांबवत जेव्हा नेऊ तेव्हा तो ऍक्च्युली इट्स अ फेल प्रोजेक्ट. त्याच्यासाठी पालघरमध्ये आपल्याला जी 157 एकर जागा मिळते, ती त्या जागेमध्ये कमीत कमी वेळात आमचा जो प्लॅन आहे, त्याचं जे स्ट्रक्चर उभं करायचं आहे आपल्याला विमान कंपनीचं, त्याच्यासाठी आपण फक्त 45 दिवसांचा अवधी ठेवलेला आहे आणि आपण त्या 45 दिवसांमध्ये त्याचा कारखाना उभा करणार आहोत. त्याच्यानंतर जे पहिलं विमान आहे ते पहिलं आपण 19 सीटर विमानाबद्दल चर्चा करतोय. त्या पहिल्या विमानाचं जे एक्सपेरिमेंटल विमान असेल ते आपण 1 ते 1.5 वर्षामध्ये बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर जे 200 करोड मध्ये जे आपण विमानं बनवायची जी कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असेल, तुम्ही वर्षाला जेव्हा 100 विमानं बनवायचं टार्गेट ठेवाल आणि ती कॅपॅसिटी जेव्हा आपण डेव्हलप करू, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपण एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो. अमोलजी, तुमचा आता प्रवास ऐकला तो खूप थक्क करणार आहे. हा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे. तुमच्याकडं कोणी एखादा डायरेक्टर किंवा प्रोड्युसर चित्रपट बनवण्यासाठी तुमची कथानक घ्यायला कोणी आलं होतं का? कट्ट्याच्या माध्यमातून नक्कीच बरेचसे लोक मी स्वतः इम्प्रेस्ड विथ कट्टा, तर अजूनपर्यंत असं काही झालेलं नाहीये, अशी मी अपेक्षा सुद्धा करत नाही. आता टीम आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे, पण जेव्हा काम आम्ही करत होतो तेव्हा मी आणि दयाशंकर विश्वकर्मा म्हणून काम करतात विमानावरती, ते आणि त्यांचे सहाय्यक, एवढेच लोक आम्ही कंटिन्युअस विमानावरती काम करतोय. विमान बनवणं ही माझी लाईफस्टाईल होती की मला घरी आल्यावर मला हेच करायचंय आणि असं मी ठेवलं नव्हतं की मला काही दिवसात मध्ये कम्प्लीट करायचंय. ही प्रोसेस झालेली, ज्याला बराच वेळ लागणार होता आणि दॅट वॉज अ लाईफस्टाईल. माझं आयुष्य नॉर्मल जगत होतो आणि त्याच्याबरोबर मी हे काम करत होतो. ते आपण 70 वर्षात आपण स्वतः कधीच विचार केला नाही भारताने की आपण म्हणजे विमान तयार करण्याचा, निर्मितीचा कारखाना काढावा. याच्या मागे तुम्हाला काय कारण वाटतात की आपण सर्व्हिस प्रोव्हायडरचाच देश झालेला असल्यामुळे आपण काही मॅन्युफॅक्चर करू शकतो असं वाटतच नाही, किंवा म्हणजे संशोधन असेल तर त्या संशोधनातही आपण कुठे नसतो, किंवा या सगळ्याच्या मागे तुम्हाला काय कारण वाटतात? ह्या सगळ्याच्या मागची कारण एकदम डेफिनेट आहेत. आपण असा विचारच करू शकत नाही की भारतामध्ये कॅपेबिलिटी नाहीये किंवा भारतीयांमध्ये. फार पूर्वीपासून ऐकतो की भारतीय लोक बाहेरच्या देशात जाऊन तिकडे परफॉर्मन्स देतात आणि ते आपल्या इकडे देऊ शकत नाहीत. मी तुम्हाला अगदी नावं सांगू शकतो की केरळमध्ये साजी थॉमस नावाचा एक डेफ अँड डम माणूस आहे, ज्याला इंग्लिश सुद्धा बोलता येत नव्हतं. डिस्कव्हरीने 1 तासाचा कार्यक्रम त्यांच्यावरती केलेला. त्याला फक्त विमान बनवायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी इंग्लिश शिकला. इंग्लिश शिकल्याच्या नंतर त्यांनी स्वतः विमान बनवलं आणि तो वैमानिक सुद्धा नव्हता, पण त्याच्यासाठी त्यांनी फ्लाइंग शिकली आणि भारतामधला तो पहिला आहे ज्यांनी एक छोटंसं विमान बनवलं, पण त्यांनी बनवलं. किंवा सांगलीमध्ये प्रदीप मोहिते म्हणून आहेत, त्यांनी हेलिकॉप्टर बनवलेलं. आम्ही गेली होती बातमी जळगाव, तुम्ही बातमी केलेली. जळगाव मध्ये 22कर नावाचे एक आहेत, त्यांनी हेलिकॉप्टर बनवलं. ह्या सगळ्यांबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा हे फील्ड मधले, मी एव्हिएशन फील्ड मधला माणूस आहे, ते एव्हिएशन फील्ड मधले नाही आहेत. त्यांचं जे टेक्निकल काम होतं ते त्यांनी केलेलं आहे. विमान बनवू शकतात ते त्यांनी बनवलेलं आहे, पण ते रजिस्ट्रेशन करून घेणं आहे किंवा जे ऑथॉरिटीशी भांडणं जे आहे, हे त्यांचं काम नाही आहे. काम ऑथॉरिटीचं आहे की त्यांनी एनकरेज करायला पाहिजे. ती त्यांची ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की भारताचं जे सिव्हिल एव्हिएशन मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे जे डिपार्टमेंट आहे, त्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा प्रकारची लोक शोधायची आणि त्यांना एनकरेज करायचं. ते उलट काम करतात. पण तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा ब्युरोक्रेसी, हा सिव्हिल एव्हिएशन किंवा तुम्ही अगोदर पण तुम्हाला जे मेक इन इंडियाचा आता अनुभव आला, ब्युरोक्रेसी बद्दल तुमची अपेक्षा तुम्ही बोलून दाखवताय. पण तिच्या प्रश्नातला अजून एक भाग आहे की बाकीचे जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना 70 वर्षात हे का सुचलं नसावं? म्हणजे JRDनी पहिली विमान सेवा सुरू केली, त्यांनी तर नंतर एवढे उद्योगधंदे उभारले, तर त्यामुळे त्यांना तरी ह्याचं स्वप्न पडलंच नसेल असं सांगता येत नाही. त्यांना नक्की त्यांच्या मनात आला असेल विचार की आपण जर आपण सर्व्हिस सुरू करतो तर आपण स्वतःची एअरक्राफ्ट कंपनी का नाही सुरू करावी. पण एवढे सगळे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांनी का नाही विचार केला की आपण पण याच्यात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यावं? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण परिस्थिती बघितली तर हे प्रयोग झालेले आहेत. काही वर्षापूर्वी महिंद्रानी गिब्स एरो नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी विकत घेतली आणि त्यांनी ठरवलं की मुंबई म्हणजे इंडियामध्ये विमानं बनवायची. मुंबईमध्ये नाही, इंडियामध्ये विमान बनवली. त्यांनी बँगलोरमध्ये सुरुवात सुद्धा केलेली. ते होऊ शकलं नाही, त्याला काहीतरी कारण आहे. जेव्हा इथे आपण बनवायचं सुरुवात केली,
जो मगाशी मी तुम्हाला मुद्दा सांगितला की HALचं काम आहे आपल्यासाठी विमानं बनवणं, आणि ते बनवू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की सरकारी नोकऱ्यांना सांगितलं की तू जाऊन विमान बनव, हे त्याचं काम नाहीये. जर मला सांगितलं की तू विमान बनव, मी बनवू शकेन, परंतु ज्याचं कामच नाहीये, ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, त्याला जर तुम्ही सांगितलं की तू विमान बनव, तर ते त्याच्याशी त्यांनी शक्य होणार नाही. महिंद्राने हा प्रयोग केला. महिंद्रामध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन लोक काम करत होते, ते हळूहळू इथून निघून गेले, आणि जेव्हा आपल्यावरती जबाबदारी पडली तेव्हा डिझाईन मध्ये चेंजेस करणं. आज जर तुम्ही मला ह्या विमानामध्ये एखादं डिझाईन चेंज सांगितलं तर मी तो खूप कमी वेळात अचीव्ह करू शकतो, पण ज्याला त्या गोष्टीचा गंध नाही आहे, इकडच्या त्यांना एक्सपिरियन्स नाहीये आणि त्यांना इंटरेस्ट नाहीये, त्या लोकांवरती जेव्हा तुम्ही जबाबदारी टाकता तेव्हा फेल्युअर इज एक्सपेक्टेड. तर अमोल यादव यांचा विमान बनवण्याचा प्रवास असाच आपल्याला उलगडून घ्यायचा आहे, परंतु एका छोट्याशा ब्रेक नंतर बघत रहा माझा कट्टा. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विमान बनवणारे अमोल यादव आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतो. अमोल, हे जे विमान तू बनवलेलं आहेस ते इतर विमानांच्या पेक्षा बऱ्याच कारणांसाठी वेगळं आहे. आपण जेव्हा विमानं बाहेरून घ्यायचं म्हणतो तेव्हा ती विमानं कोणीतरी बनवलेली असतात, आणि जो बनवणारा माणूस असतो तो तिकडच्या आजूबाजूच्या एअरपोर्टचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा, फ्युल अवेलेबिलिटीचा विचार करतो आणि त्या प्रकारे तो विमान बनवतो. आपण म्हणजे जर रेडीमेड कपडे घेतले तर ते आपल्या मापाचे, म्हणजे आता आहे ती अवेलेबिलिटी, परंतु कधी ना कधीतरी आपल्याला स्वतःच्या मापाचे शिवावेच लागणार आहेत. जेव्हा विमान आपल्याला जर महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीसाठी वापरायचं आहे तर, किंवा भारताच्या कनेक्टिव्हिटीसाठी, तर इथल्या माणसांनी इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे इथे कशा प्रकारचे एअरपोर्ट्स आहेत, इथे कशा प्रकारचे लोड्स आहेत, इथे कशा प्रकारचं फ्युल अवेलेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते विमान डिझाईन केलं पाहिजे. आज जी आपण विमानं उडवतो त्याच्यामध्ये 100 LL फ्युल वापरतो किंवा जेट ए फ्युल वापरतो, तर हे फ्युल आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर अशाच ठिकाणी तुम्हाला हे फ्युल अवेलेबल असणार. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जर विमानं उडवायची असतील तर तुम्ही पहिल्यांदा विमानाचं फ्युल बाउझर तुम्ही तिकडे घेऊन जा आणि तिकडे विमान उडवा. ह्या परिस्थितीमध्ये होतं काय की ते जी फ्लाईट असते त्याचा खर्च भयंकर वाढतो आणि ते इकॉनॉमिकल राहत नाही, आणि ह्या एका कारणासाठी ह्या गोष्टी होत नाहीये. जेव्हा मी विमान बनवायचं सुरुवात, डिझाईन करायचं हे केलं, तर सगळ्यात पहिली गोष्ट मला हे होती की आपल्याला जे फ्युल आपण जे वापरतो ते आपल्या इकडे अवेलेबल असलेलं फ्युल आणि त्याच्यावर चालू शकेल असं इंजिन, ही सगळ्यात महत्वाची डिझाईन प्रोसेसचा हा सगळ्यात महत्वाचा भाग होता की आपल्या इकडे जे फ्युल अवेलेबल आहे ते त्या फ्युलवर चालणारं इंजिन वापरायचं. त्याच्यानंतर बाकीचे जे आता कोणतं वापरतात त्याच्यामध्ये 93 ऑक्टेन, जे आपल्याला हायर ग्रेडचं फ्युल पेट्रोल मध्ये जे आपल्याला फ्युल कुठल्याही पेट्रोल पंपावर अवेलेबल असतं. ऑलमोस्ट सगळीकडे नाहीये पण असतंच जे अवेलेबल आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तरी किमान कुठेतरी मिळतात ते. म्हणजे जिथे एअरपोर्ट आहे, ज्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे तिकडे ते असणार. विमानाला आपण पॅराशूट लावतोय, मी अजूनपर्यंत त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं नाहीये कारण ते भरपूर खर्चिक आहे, त्याच्यामुळे ते मी करू शकलेलं नाही. परंतु डिझाईन मध्ये ते आपण गोष्ट ठेवलेली आहे की जर विमानाला स्ट्रक्चरल फेल्युअर झालं किंवा विमानाचं इंजिन बंद पडलं तर विमान खाली यायला लागतं, आणि प्रत्येक वेळेस अशी परिस्थिती नसते की वैमानिकाला प्लेन ग्राउंड मिळेल ज्याच्यावरती तो विमान उतरवू शकेल. तर वैमानिकाच्या स्किलवर अवलंबून न राहता इंजिनाला जर इंजिन बंद पडलं किंवा स्ट्रक्चरल डॅमेज झालं आणि विमान खाली यायला लागलं तर पायलटनी फक्त आपली एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी पॅराशूट डिप्लॉय करावं आणि ते अख्खं पॅराशूट विमानाला लागेल आणि विमान ऑक्युपंट म्हणजे पॅसेंजर सकट जमिनीवरती येईल आणि पॅसेंजर्सना डॅमेज होणार नाही. विमानाला नक्कीच विमानाला पॅराशूट लावले. माझं काही इन्व्हेन्शन नाहीये, अमेरिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. अमेरिकेतल्याच लोकांनी आपल्या विमानासाठी हे पॅराशूट डिझाईन केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे, परंतु ते फक्त आपल्याकडे येण्यासाठी भरपूर खर्च लागणार आहे, तो माझ्याकडे अजून नाहीये. महाराष्ट्रीयन लोकांना जर का प्रत्येक जिल्ह्यात कनेक्टिव्हिटी करायची असेल तर एकूण तुमचं कॅल्क्युलेशन काय की त्याला समजा एखाद्या व्यक्तीला इथून बीडला जायचं, इथून नांदेडला जायचं, त्याचे खर्च साधारण किती येईल? रिजनल कनेक्टिव्हिटी मध्ये आपण प्रत्येक गोष्ट जर मुंबईशी जोडायला गेलो ना तर ते योग्य होत नाही, पण जे जवळचे आसपासचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांना कनेक्ट केलं गेलं तर त्याची तिकीट जी 2000 पेक्षा कमी असली पाहिजे ती नक्कीच कमी असेल.
म्हणजे कोल्हापूरहून सांगली असेल जर तर साधारण 2,000 रुपयामध्ये मला वाटत नाही की 2,000चं सुद्धा त्याच्यापेक्षा कमी. विमान हे खूप इकॉनॉमिकल असतं. हरकत नाही घ्यायला. हा जो विचार आहे ऍव्हरेज काय असतं? जे स्वप्न पाहिलं मोठं आणि ते प्रत्यक्षात आहे, त्याचा पार्ट तरी आता आलेला आहे. मोठा कारखाना वगैरे आता तुम्हाला करायचा आहे. तुम्ही कुठून येता याच्यावर काय स्वप्न पाहायचे आणि ते कसे पूर्ण करायचे असा काही डिपेंड असतं का? म्हणजे तुम्ही सामाजिक स्तर आणि आर्थिक स्तराचे त्याच्यात अडथळे गतिरोध येऊ शकतो स्वप्न पाहण्यामध्ये आणि पूर्ण करण्यामध्ये? स्वप्न पाहण्याला कोणाचीच बंदी नाहीये. ती पूर्ण करण्यासाठी जो अवरोध असतो तो मला वाटतं फक्त स्वतःमध्ये असतो. जेव्हा मी विमान बनवायला सुरुवात केली त्यावेळेस मला ती गोष्ट कठीण वाटत नव्हती, कारण छोटंसं विमान आहे 40 बाय 40 फुटाचं. अगदी मी कारमध्ये जेवढं मेटल लागतं तेवढंच लागलं असेल, थोडाफार फरकाने. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला ही गोष्ट जाणवली की ही बऱ्यापैकी कठीण गोष्ट होती. पण पूर्ण प्रोजेक्टचा खर्च मी कधीच विचारात घेतला नाही. मला जेव्हा नटबोल्ट पाहिजे होते ना 1,000-2,000 रुपयाचे, तेव्हा 1,000-2,000 रुपये होते ते मी त्याच्यामध्ये घातले. मी हा विचार कधीच केला नाही की पुढचे पैसे मला कधी येतील. मला इंजिन घेण्यासाठी मी बरेच वर्ष माझा पगार जमा करत होतो आणि माझा पगार सुद्धा ह्या गोष्टीसाठी बऱ्यापैकी तुटपुंज आहे. जे माझं स्वप्न पूर्ण करायची जी माझी इच्छा, परसिस्टन्स, कन्सिस्टन्सी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ही एकच गोष्ट होती. बाकी सगळ्या गोष्टी मला नंतर कळलं की ह्या सगळ्या गोष्टी मला, आणि अजून सुद्धा मी असं नाही म्हणणार की माझं स्वप्न पूर्ण झालेलं. माझं स्वप्न पूर्ण व्हायला जेव्हा महाराष्ट्रातली जी सगळी माणसं 2,000 रुपयामध्ये प्रवास करतील ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी कदाचित आता सुरुवात झालेली आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न कंटिन्यू चालू राहील याचे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. नाही, आपण असं पाहतो की खूप एक्सक्युजेस दिले जातात. एखादी गोष्ट होत नसेल तर मग मी समजा कुठल्या तरी ग्रामीण भागातनं आलोय किंवा मागास जमातीतनं आलोय किंवा आर्थिक स्तर माझा बरोबर नाही, तर त्याचा काही फरक पडतो? मला पर्सनली असं जरा सुद्धा वाटत नाहीये. तुमच्या स्वप्नाला तुम्ही स्वतः दिलेली किंमत हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा किती वेळ देऊ शकता. मी खूप सहजासहजी माझ्या कुटुंबाला आता जे देतो त्याच्यापेक्षा खूप जास्त देऊ शकत होतो, परंतु घरातल्या प्रत्येक माणसाने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ते त्यांचं स्वप्न झालेलं आहे. सुरुवातीला जर मला कोणी सांगितलं की 5 करोड रुपये तुला खर्च करायचे आहेत तर अशी कुठूनच व्यवस्था, आज सुद्धा मी 200 करोड रुपये 201 सुद्धा माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे सामाजिक स्तर, पैसे, जात ह्या गोष्टी कुठे आडव्या येत असतील असं मला वाटत नाही. खऱ्याखुऱ्या हवेमध्ये जेव्हा उडायचं असतं तेव्हा लोक घाबरतात, असं कधी तुम्हाला वाटतं का एकंदरीत तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावर? पॅसेंजर्सना मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच ऍज अ पॅसेंजर प्रवास केलेला असेल आणि बऱ्याचशा लोकांना भरपूर भीती वाटते. मी पॅसेंजर म्हणून फ्लाय करतो, अजून सुद्धा मला बऱ्याचदा भीती वाटते. मी वैमानिक म्हणून फ्लाय करतो त्यावेळेस मला भरपूर भीती वाटते. मी स्वतः आता ट्रेनर आहे. मी इतर वैमानिकांना विमान उडवणं शिकवतो आणि बऱ्याचदा असं होतं की माझ्या बरोबर जे वैमानिक असतात ते ट्रेनिंग पायलट असतात आणि ते जेवढा एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे ते कम्पन्सेट होतं लीगली. आपण त्याचं प्रॉपर फ्लाईट, पण जेव्हा वेदर असतं किंवा इतर चॅलेंजेस असतात तेव्हा भीती वाटते. मेक इन इंडियाचं हे विमान जसं स्टार होतं तसंच हैदराबादलाही ते एव्हिएशन एक्सपो जे होतं त्याच्यामध्ये होतं. तो अनुभव काय होता? मेक इन इंडियाच्या नंतर मला हैदराबादमध्ये सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने निमंत्रण दिलेलं की तू तिथे येऊन तुझं विमान डिस्प्ले कर. लोकांचा उत्साह खूप आहे आणि लोकांना ह्या गोष्टीबद्दल फार आपुलकी वाटते. तुम्ही जसं सांगितलं की अभिमान वाटतो, कारण भारतामध्ये ही आतापर्यंत घडत नव्हती ती गोष्ट घडलेली आहे. भारताने बनवलेलं पहिलं विमान तिथे डिस्प्ले केलेलं आणि त्याच्यासाठी राष्ट्रपती येणार होते आणि ह्या गोष्टीसाठी मला निमंत्रण दिलं गेलेलं आणि त्या गोष्टीची सुद्धा मीडियामध्ये न्यूज आलेली की अमोल यादवचं विमान बघायला राष्ट्रपती स्वतः येणार आहेत. आणि राष्ट्रपती जेव्हा आले तेव्हा आपलं विमान होतं ते त्यांच्या अगदी पोडियमच्या बरोबर समोर लावलं गेलेलं आणि त्यांना फक्त आपल्या विमानामध्ये इंटरेस्ट होता. त्यांनी फक्त आपल्या विमानाकडे आले, आपलं कौतुक केलं आणि तिथून गेले. कारण ते आले ते त्या विमानात आत गेले का ते कॉकपिट मध्ये? नाही, आता
नाही जाऊ शकले. नाही जाऊ शकले कारण त्यांनी विचारलं होतं की किती पायऱ्या आहेत आणि त्याच्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आपण. त्यांना जायचं होतं पण ते आले, ते त्या विमानापाशीच गेले, अमोलशीच गप्पा मारले आणि परत गेले दिल्लीला. तुम्ही फ्लाईट क्लबचा उल्लेख केला. ती अमेरिकेतली एक कल्चर आहे. भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात असं कल्चर आहे का, किंवा ज्यांना अशी हौशी पायलट बनण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी काय मार्ग? मी लहान असल्यापासून ती फक्त एकच गोष्ट सांगत होतो, पायलट व्हायचंय मला. कसं व्हायचं ते बऱ्याच वर्षांपर्यंत मला माहित नव्हतं. आणि माझं एक दुसरं उत्तर होतं की पायलट नाही झालं तर मी इंजिनियर होईल. आणि एकदा माझे आत्याचे मिस्टर आहेत, त्यांनी मला असंच विचारलेलं की तू काय होणार. म्हणलं पायलट नाही झालं तर इंजिनियर होणार. त्यांनी सांगितलं की तू जर असं म्हणालास की पायलट नाही झालं तर इंजिनियर होणार, तर तू पायलट कधीच होणार नाहीस. तुला एकच ध्येय ठेवावं लागेल आणि त्या ध्येयाच्या मागे तुला कायम झगडत राहावं लागेल, तर तू तिथे पोहोचशील. आणि ती गोष्ट मी त्यावेळेस जी मनात ठेवली की मी फक्त पायलट होणार, मी आयुष्यात फक्त पायलटच होणार. वैमानिकाचं प्रशिक्षण घेऊन अमेरिकेतून परत आल्याच्या नंतर जेव्हा बरेच काळ मला वैमानिक म्हणून एअरलाईन मध्ये नोकरी लागली नव्हती, माझं उद्दिष्ट फक्त एकच होतं की मी झालो तर फक्त मी खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. उपाशीच होतो मी, बरेच वर्ष उपाशी राहिलो, परंतु मी माझं ध्येय कधी सोडलं नाही. अमोल, तुझे बाबा बँकेत मोठ्या पदावरून खूप निवृत्त झाले. आंबेडकरी चळवळीशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी खूप ते लिहितात, त्यांनी बरीचशी पुस्तकं आंबेडकरांची मराठीमध्ये आणलेली आहेत. ह्या चळवळीशी तुझा कधी संबंध आला? मी प्रत्यक्ष कुठल्याच चळवळीमध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतो, परंतु बाबा सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आमचं आयुष्य हे तिथलंच आहे. मी आंबेडकर मी जगतोय. मी असं म्हणेन की मी भीमाचा बेटा आहे. आपण सगळेच जण आहोत, कारण त्यांनी लिहिलेलं संविधान आपल्याला सगळ्यांनाच लागू आहे. त्याच्याशी डायरेक्ट जरी संबंध नसला तरी माझं आयुष्य मी जे जगतोय ते तेच आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आंबेडकरांना ना जर आता असते तर ज्या गोष्टींनी खूप आनंद झाला असता असं काहीतरी काम तू करतोस, म्हणजे ज्याच्या हे बघून त्यांचाही ऊर अभिमानानं भरून आला असता. तुला आंबेडकरांच्या बद्दल त्यांचा सगळ्यात कोणता गुण असा तुला खूप भावतो, खूप त्याच्याबद्दल त्यांच्याविषयी आतून वाटतं काही? मी त्याच्याकडे येतो, पण मला इतिहासामध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे. कर्ण वाचलेला आहे, शिवाजी सावंत. मला मी लहान होतो तेव्हा ते माझ्या घरी राहिलेले, ते मला ओळखत होते पर्सनली. त्यांचा मृत्युंजय मी बऱ्याचदा वाचलेला आहे, श्रीमान योगी मी वाचलेला आहे. शिवाजी महाराज, कर्ण ह्यांच्या गोष्टी सुद्धा जेव्हा मी मित्रांना कॉलेजमध्ये सांगायचो, 2-2 दिवस मी गोष्टी सांगायचो, आणि सगळे जे कॉलेजमधले जे सगळे माझ्यासारखे वाया गेलेले असायचे ते सगळे 2-2 दिवस माझ्या गोष्टी ऐकायचे. कर्ण म्हणा किंवा शिवाजी महाराज म्हणा, ह्या व्यक्तिमत्वांमुळे मी बऱ्यापैकी प्रभावित आहे. आणि बाबासाहेबांचं जीवन जर तुम्ही म्हटला तर त्यांचा जो संघर्ष आहे तो स्वतःसाठी नव्हता. स्वतःच्या गोष्टी त्यांनी भोगलेल्या आहेत आणि त्यांच्या बांधवांना ज्या भोगावे लागू नयेत म्हणून त्यांनी जो आयुष्यभर संघर्ष केला, हा संघर्ष जो आहे तो मला माझ्यासाठी आदर्श आहे. आणि मी आता सध्या सुद्धा मी जे करतोय तेच करतोय. मी माझं आयुष्य बऱ्यापैकी म्हणजे नोकरदार माणूस म्हणून जर मला स्वतःकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीतला माणूस आहे. परंतु मला जे करायचं की महाराष्ट्राला जे मला कनेक्ट करायचं, आणि महाराष्ट्र हे माझं स्वप्न आहे. ही गोष्ट अख्ख्या भारतासाठी लागू होईल ही नंतरची बाब आहे, पण ती गोष्ट मला अचीव्ह करायची आहे. मला वाटतं ती जी प्रेरणा आहे ती मला तिथूनच मिळते. म्हणजे खरं तर आपल्या विमान बनवण्याच्या प्रवासाच्या माध्यमातून माहितीचं एक खूप मोठं दालन आमच्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलं, आणि येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. Okay, friends, now I will ask you people to write his strength, weakness, opportunity, and threats one by one. At the first, I will request you people to write his strengths in the chat box. I hope you have listened this video carefully. This is obviously it is a person SWOT analysis, not organization SWOT analysis. But let us play this activity. Take 1 minute time and start. Strengths of this person.
Okay, hard worker, consistency, very good. Anybody else? Think out of box, very good. Fixed dream goal, okay. Courageous, very good. Dedicated, very good. Dedicated, very good, very good. Dedicated. Anybody else? He is passionate also, right? Passionate about his career at the age of 19. He has purchased one aeroplane, right? Anybody remember cost of that aeroplane? In America, he has purchased one aeroplane when he was pilot. Exactly, around $2,100 something, and amount is around 6 lakh rupees something. Very good. Anything else? Any extra strength belongs to his product? He's a pilot, right? His strength is his pilot itself. So that's why it becomes strength of that particular person, because he's producing aeroplane and he's a pilot. So it is one of the strength of that person. He's technically strong also, right? And you can say it is his strength. If he is in that field and he knows technically everything, he knows everything, that's why he want to produce that product, right? Like that. Anything else? Anything innovative in his product? Anything innovative? Can you hear me, friends? Please give me confirmation. Can you hear me? Okay, no problem. Actually, parachute to aeroplane, right? He want to attach parachute to aeroplane. It is his innovation, right? So you can say it is one of the strength, right, in his product. Very good. So engine works on local petrol. It is very good strength, right? So normal fuel is also allowed. Very good. Anything else? His project is very low cost, right? Around 200 crore he is expecting for that project, and nowadays Indian Airlines and all these people 1,000 crore they are spending for aeroplane, and he is asking 1/5 amount of that, right? So it is a low cost, you can say, and if something is low cost, it is his strength, right? His product strength, his strength, like that. Anything else related to strength? Okay, so sufficient discussion regarding strength. Can somebody tell me his weaknesses or his product weaknesses? Definitely, product is may not be foolproof. Anything cannot be 100% foolproof. There may be the weaknesses. Can somebody think for 1-2 minutes and tell me his weaknesses? Anybody else? For example, a product is small size, okay, no problem. 19-seater aeroplane he is producing, right? So it is a very small product that way. And you can say weakness, but in future he may improve that weakness, and he may start producing big seater or more seater aeroplane also. Rohit is telling all parts are not made in our country. Okay, he's struggling to take parts from other countries and at other places. Maintenance.
Okay, so maintenance is huge, or what you want to say, Charan? I don't understand. You can elaborate also again. Cost of parachute for aeroplane is high, that he quoted. So it is a weakness of his product. Already it is a proven product in America. So he just want to bring here, but it is costing more. So it is also weakness. Anything else? He's financially weak also, right? So he's telling, I am suffering, I need money and I am not having money. So from his talk, we understood like he's not financially strong, right? So he's not like a already existing entrepreneur. He's a potential entrepreneur. And you can say it is his weakness. Okay, very good. Product is very small in size. Okay, so weaknesses, we should not discuss negative things more and more. Sufficient. So these are the weaknesses. Can somebody tell me the opportunity to that person or to that product? Opportunity to that person. Opportunity, for example, I will say India is a good opportunity to that person, because we are not aeroplane producer in India. We are importing aeroplanes, and we are importing various fighter jet aeroplanes, right? Recently we have purchased Rafael, and you know cost of Rafael around 800 crores, like that. So this is opportunity, you can say. So India is a good market, and this is his opportunity. Like developing countries also his opportunity, right? So anybody want to add in this? Anybody else? No? Okay, no problem. Even another opportunity, you can say, like Make in India is also opportunity, right? So the government, people are supporting to Make in India. Okay, I hope you understood these many opportunities he is having. Threats, a very important aspect in SWOT analysis, that is a threat. Can you tell me threats in his product, or to him, how many threats are there? Okay, Pranil, you are telling now we are purchasing aeroplane from other country. Later on, we can sell. Yes, it is opportunity. If he start producing aeroplane in Maharashtra, so we'll start selling that aeroplane. So this is strength. Very good. We can export our product. We can export aeroplanes also to other developing country, like that. So we are discussing now related to threat, dhoka, right? So a very important aspect of SWOT analysis. So can somebody tell me the threat? For example, I will tell now politician, right? So politician interference in such kind of activity, right? So he's a potential entrepreneur and he want to start, but he, due to his poor background and all these, or less support from other people. So politicians are interfering in this, right? So for your information, from last 3 years, his design is ready, right? For your information, from last 3 years, his design is ready, but he is not able to commercialize it. Reason is only one. You may have seen on news paper, or maybe in news channel, like people are interfering in this product. They think like I should have partnership in that, I should get money from that, right? So he's expecting government support, but there is a much more politicians interference, and this is a threat for him, and he may be denying, and that's why from last 3 years he's struggling for land, and afterwards many more problems are there, right? And land is also available, but still he is not getting land. So he is expecting around 150 acre, but he is not getting land. Even land is available. And remember, if he will start his production, then definitely many ancillarization unit will grow, many small scale industries will grow, many people will get a job in Maharashtra, right? So GDP rate will increase, like that. So many benefits will be there, but this is a threat. Politician interference is one of the bigger threat in maybe in our country, and he accepted that, right, in his talk. Anything else threat related thing you want to tell? Okay, Purvesh, other companies will take his idea as
they have financial support. Okay, but he has kept his secret thing. Everything is secret in his design, and he has not disclosed, right? A 19-seater aeroplane. But this is a threat, right? So Purvesh, you are almost correct. Like if other people, competitors in India, right, private entrepreneur, those who are having huge money, they may still take his product and they may start production of the same. So this is a threat for him. Very good. Shubham, other leading companies means always trying to push back for many purpose. Okay, so other competitors are not supporting. So this is maybe the reason. Very good. And other countries also threat, right? So he's using very local fuel, right? So due to this, there may be the pollution and all these, and this is also threat. So he need to take consideration of good kind of fuel. Even we are telling it's his strength, like local fuel is available anywhere, people can fill the its fuel. But remember, good quality fuel is one of the aspect, and this may be the threat for him. Right, so other countries also one of the threat because they have already good developed engines and with good technology, recent technology. So these are the threats for him. Okay, so I hope you understood this case study, and you enjoyed also, I hope. Now let us discuss third case study. It's very small. Dell case study on of Dell, Dell computer especially. You may be knowing like Michael Dell is the owner of this particular organization from America, right? So in 1984, this person has established his own organization in US. His headquarters is there. Around 110,000 employees he's having. He's having so many strength. He's having so many weaknesses, opportunity, and threat. Let us discuss one by one, and we'll conclude SWOT analysis related bit here. So first strength is there of Dell computer, you may be knowing, right? So a brand name. It is a strength of that particular brand because everywhere you may have seen various Dell laptops, Dell computers, right? So a brand is established brand, right, from US. So this is a strength of this company. Then next one is that product customization. Product customization. Product customization means what? Suppose somebody need 8 GB RAM, somebody needs 16 GB RAM. Like that, according to customer, they are changing something inside, required RAM inside, and they are giving as per the customer's requirement. Only Sony and Toshiba brand, for example, they are also having customization, but other brands are not allowing for the customization still. So this is a strength of this particular Dell. Then environmental record. So pollution related thing is good. They are taking due care of pollution in US. Such kind of norms are there. So that's why they are taking due care. So these are the strength of this particular organization or this product. Then weaknesses are also there. So first weakness is there, less margin. They have very, very less margin. For your information, hardware, if you are selling, so there is a very less margin. You can ask to any shopkeeper, or if anybody is having own business of selling hardware related to computer, very less margin is there. And you may be knowing like for software, right? For software, there is a huge margin. Even one laptop and one operator and one developer is there, then definitely they will earn crores of rupees. But by selling one laptop, you cannot earn a few thousand also, right? So margin in hardware. So they are only selling the hardware. Dell specialty, they are only focusing on the hardware, and it is their weakness. They are not focusing on any of the software. So less margin is there. A reason is only they are only focusing on hardware, and in hardware there is very less margin. Means it is a weakness, right? They are getting very less money. Then next one is that poor customer service. They are not giving proper service. A reason is only one. For your information, Dell is outsourcing their call center. They are not having their own call center. They are outsourcing it, and they are asking. And if outsourcing things are there, then definitely, if you are not having watch on it, then definitely there will be the less poor performance, and
customer will not be satisfied. So this is weakness as they are outsourcing their call center. Then next one is that low investment in R&D. Very less investment they are doing in R&D. They are not focusing on research and development. They are not doing innovative thing in their product. This is a weakness. Then weak patent portfolio. See, if there is no R&D, there is no research and development, then how you can expect the patent and all these? So like other people have good patent record, but compared to others, Dell is having very less patents related to their product. Reason is only one, they are not spending anything or less investment is there on R&D. That's why they are having very less patents, and this is a weakness of Dell. Then too few retail location. Very few locations are there for selling in US also and in other countries also. These are the weaknesses of this particular organization. Now, if we discuss about the opportunities, for example, first opportunity, which kind of opportunity they are having? Expand services and enterprises solution. So they can expand the service. For example, they are only selling the hardware. So they also can focus on cloud, right? So cloud storing, security related things. They can establish infrastructure for storing the data on cloud. So these are the possibilities. Other people started doing this. So, but Dell is having that opportunity. They can focus on it, and they can, as America, US, right? There is a huge kind of facilities, technologies available. This is an opportunity for them. They can focus on this. So this may be the opportunity for Dell. Then obtain more patent through acquisition also. See, if you are not having the patent, own patent, then you can acquire patent also. You can purchase patents also for your information, and you can by purchasing you can implement such a innovative thing in your product. So obtaining the patent from others, those who are having, you can acquire that. But obviously you need to pay for that, but this is also opportunity for them. The next strength is there, for example, strengthen their presence in emerging market. So they are having very less recognition in market. They can focus by marketing. And one more thing is that tablet market growth. This is a very, very big opportunity for almost all the computer owners or developers and fabricators. So a tablet. So many people are demanding tablet, right? Small computer with good memory, good configuration. So tablet is, they can focus on tablet. So there may be they may start developing software, they may start selling that tablet. And if there is a huge demand, then definitely they can sell many more. So this is the one thing. Then there are so many threats also. For example, growing demand of smartphones and tablet. It is a very, very dangerous situation for almost all the computer producer and laptop producer, because smartphones are working like computer nowadays. Smartphones are working like computer, and this is a threat, right? So they need to work on it. They need to produce good tablets so that their tablet will be sell in market. So this is the one thing. So this is a threat for them. If there is a huge demand, if a smartphone developer inbuilt all kind of variety. For example, many smartphones are having 6 GB RAM, 8 GB RAM, like that. Even computers are also having 2 GB RAM, laptop is having 1 GB RAM. These are the problems, right? So people started preferring smartphones, and smartphones are working like the computer and laptop. So this is a threat for Dell. Then profit margin decline on hardware product. So as I have discussed, there is a very less margin on hardware and it is declined. So this is again threat, their profit will reduce. Then slowing growth rate of the laptop market. आताच discuss केलं की there is a very less demand for laptop, and another one is that intense competition. Huge competition is there. You may be knowing like Acer is there, Apple is there, HP, IBM, Lenovo is there, Toshiba is there, and whatnot. So many brands are there in market, right? And definitely there will be the competition. If there are so many brands available, then competition is definitely more. So competition may be in terms of price, right?
maybe quality, brand, technology, reputation, right? So these are the parameters related to competition, and Dell definitely will face same thing, and they may be face problem, and this may be the threat for them, right? So this is a small case study of Dell product. Michael Dell is the owner of this. So this, I hope we have seen many examples. You people also have contributed through this Google Form activity. You people have done a SWOT analysis of your own ideas, right? So appreciated. Many people have given very nice contribution in SWOT analysis. I have seen Google Forms. Many people filled very nicely. So very good. You are those who have filled that particular Google form related to SWOT analysis. Definitely they are on the right track. They are doing SWOT analysis, means definitely they are on right track. So please go ahead. If any doubt is there, you can contact to me even personally, and even in lecture also. Okay, so this is about SWOT analysis. We'll conclude this SWOT analysis concept. If you have any doubt related to SWOT analysis, you can ask me. We'll discuss again on this aspect, but I don't think these are the complicated point, but still you can ask me. 1 minute is in your hand, you can ask me. Any question you can ask me related to SWOT analysis? Okay, no question. So let us proceed to next bit. Maybe we have 1 more hour, next 1 hour. I am going to explain very important concept today related to project report and business plan. Friends, be careful, listen carefully. Particular bits. Reason I am telling, without project report, nobody will entertain you. Without project report, nobody will entertain you anywhere. Let it be bank, let it be DIC office, let it be investors, right? Anybody. Reason is that people believe on written things. People need proofs, right? They need on paper everything. They are not having time to listen you. So just they will go through report and they will decide various things. For example, bank person will decide like, I want to whether loan should be given or not. Maybe your DIC office will decide like whether license should be given or not. So like that, project report plays very important role. And again, one more thing, whose report is ready first, that person will become entrepreneur first. It's very important statement. Try to understand. Whose report is ready first, that person will become entrepreneur first. Your becoming entrepreneur depends on project report. Yes, let it be in your brain. Even your project report is ready in your brain, no problem. It is not like that it should be in written form, but to show to somebody, it should be in a written form. People believe on it, right? So let us discuss what is the project report, why it is required, how many significances are there, what are the content of that report, how to write that report. That I am going to tell you people. मी जर सांगितलं तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायला चालू करा, first question will be there in your mind, what to write in that. Definitely this question will be answered through discussion, and at the end you can ask me a doubt also. So at the beginning, let us understand what is a project report. Friends, project report is a written statement of what an entrepreneur is interested to do. म्हणजे काय की तुम्हाला जे काय करायचं आहे त्याचा एक रिटर्न स्टेटमेंट म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. Yes, project reports are various project reports are there. Even your industrial project report is there. In-plant training project report is there. Maybe your graduation PG UG project is there, right? Technical project. Maybe government is also taking various projects to develop society related to various welfares. So this is also project report, right? So project report is very general term here. In general, if you discuss, but here I want to tell meaning. लाईक तुम्ही जे काय करू इच्छिता आहात त्याचं रिटर्न स्टेटमेंट म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. व्हॉट इज युअर इंटरेस्ट, that you have to mention in paper, on paper, that will be your project report. Getting? So project report is sort of like a kind of roadmap, big roadmap, which will guide you
to reach your destination. Many people say like project report means is a roadmap, like it will guide you how to achieve your goal like that. Getting? So project report is a written statement of document. Try to understand in short. Then why project report is important? What are the significances of project report? First significance is there. It is like roadmap, and you are knowing importance of roadmap. It will guide you to reach your destination. That's why roadmap and project report is required. Getting? So here just analogies of roadmap is given. Project report is just like roadmap, which you will guide to reach your destination, where you want to reach. Right? It is a proven theory. Then it is useful to attract lenders and investors. Lenders म्हणजे काय, पैसा देऊ करणारे वगैरे, right? And investor म्हणजे ज्यांना पैसा गुंतवायचा तुमच्यात. See, when people will attract, they may not attract by looking at you. They may first go through report. They may see, they may read, they may analyze your project report, and then they will think whether I should invest in your organization or not. They will analyze whether this person will become successful or not, right? And then they will decide that whether my money should be given to so and so person. They are not giving money by looking at you. Even your relatives also, they will not give money by looking at you. They will think like what you want to do. Here is your project report, what you have written. And to attract such a people, those who want to invest in your organization, project report is one of the solution. Another thing is like on the basis of project report, bank people makes the appraisal. Appraisal meaning is evaluation. Bank people always they also bank people, bank manager first will ask where is your project report, and you need to present hard copy or soft copy in front of him, and then he will go through that report, and after certain days he may call like, yes, your project is very excellent, you may have big profit in next few years, and please take loan from my side. Such kind of appraisal they will make, and then they will decide whether loan should be given or not, money should be given or not. They will go through first project report, and they will understand like what contents are there in that project report, and they make the judgment, and it is appraisal. Another thing is like another significance, like other organization which provides assistance like shade, land, raw material, etc., make decision on the basis of project report. Even in industry, if somebody want to give his shade on rent in MIDC area, he will first ask, where is your project report, what you want to produce, let me see. And when he will believe like, yes, there is something new in that. Getting? And then they will decide like, yes, this person is having something guts in his report, and we should give our shade for his production. Even raw material person will also think like, I am giving 1 lakh rupees of raw material to him, but I don't think like he will become successful or not. When he will become confident like, yes, his project report is very strong, I should provide raw material to him, I can guarantee like he will return my money in very less days. Getting? For making such a decision, project report is very important for various people. So try to understand a project report is very essential document, and start preparing it as early as possible. As I have told, whose report is ready early, that person will become an entrepreneur early, because whose roadmap is ready first, that person will start walking, right? And he will reach early in the his destination. So remember, friend, start preparing your project report. Now, in your question, in your mind, there may be the questions or how to prepare it. So now next bit is there, answer for your question. Contents of project report. काय असायला पाहिजे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये? तुम्ही सांगताय प्रोजेक्ट रिपोर्ट एवढा महत्वाचा आहे, सगळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, इट इज अ रिटन स्टेटमेंट, राइट? बट व्हॉट टू राइट? Getting it? And next bit is there, how to write. So let us start. Its content काय असलं पाहिजे? In obviously it depends on person to person, right? Whatever report you want to write, it is a purpose like somebody should get attracted to your content, and he should invest money inside you. And everybody is having freedom to write the project report in his ways. You have freedom, right? So you can use any, but content, you should know content. All right, so let us discuss what content should be there inside the project report. Friend, first content is there, general information. What is the meaning of general information?
obviously general information of your product, right? So it is expected, right? General information, summarized information of your report on this general information. Obviously, it is expected to write general information of product, right? So definitely nobody is interested in other thing. Everybody general information means obviously related to product. So general information of product you should write. It may be one of the point in your report. Then next one is that promoter. What is the meaning of promoter? Can anybody tell me promoter meaning? Hello? Can somebody tell me meaning of promoter? Sakshidar, okay. Sakshidar, Shubham, please check meaning of promoter once again. एक्झॅक्टली चरण कंपनी चालू करणाऱ्या व्यक्तीला प्रोमोटर म्हणलेला आहे. सो ओनर, in short you can say owner also, owner of organization, promoter. So this point should be there in your report. चरण एक्झॅक्टली जो व्यक्ती कंपनी चालू करतो त्याला प्रोमोटर म्हणलेला आहे. तो ओनरही असतो, तो प्रोमोटरही असतो. तो प्रोमोट काय करतो? प्रोडक्ट प्रोमोट करतो म्हणून तो प्रोमोटर, राईट. सो कंपनी चालू करणारा व्यक्ती म्हणजे प्रोमोटर. आन्सर इज करेक्ट. Now, promoters, what should be written in promoter point? Here it is expected to write information or biodata of owner. म्हणजे तुमचा माहिती, तुमची माहिती पाहिजे ना. Who is going to start this organization? That person's educational qualification, maybe work experience, project related experience. It should be known to certain person who want to read your report, right? So in your project report, it is mandatory point like promoter information means your biodata in short. तुमचा काय एक्सपिरियन्स काय आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. फॉर एक्झाम्पल यू आर स्टार्टिंग मेकॅनिकल प्रोडक्शन and you are MTech person in mechanical or BTech person in mechanical, people will believe like you are producing similar thing, right, in your field. For that purpose, just for judgment, for your means you can say like for getting judgment to another person, this information is very important. आपण बऱ्याच लोकांचा बायोडाटा वगैरे वाचतो. Reason is that only we'll get idea like what kind of person he is, and then people will start believing. Work experience, if you are having relevant experience and you are starting relevant thing, people will start believing, right? So project related experience, work related experience, maybe your educational qualification, this information, your address, contact number, email ID, whatnot, it should be included there in promoter. In short, I will say you can put the biodata of that owner, or in short, I will tell your biodata you should put there. Getting? So promoter is one of the point you should include in your project report. Then location. Obviously, location where you want to start your organization. So you can start writing address, right? Address may be there. Maybe your land is on lease or freehold. You are knowing meaning of lease and freehold? Can somebody tell me leasing and freehold difference in land? Freehold land and lease land. Anybody is knowing? Freehold land. It is very important aspect, right? So you need land to start your production. And there are two types of land, lease land and Charan by judgment. चुकते थोडस. लीज फ्री होल्ड लीज जिरायत बागायत तसं नव्हे. लीज आपण म्हणतो लीज आपण भाडे तत्वावर वगैरे नाही का म्हणून लिझिंग वरती मी घेतलाय, गाळा घेतलाय, मी जागा घेतली लीज वरती, मला लीज पे करायचे नाही का म्हणतात की लोक. म्हणजे भाडे तत्वावरची जमीन आहे का फ्री होल्ड? फ्री होल्ड म्हणजे मालकी हक्काची. स्वामी समर्थ करेक्ट. सो लीज म्हणजे रेंट वरती वगैरे असणे आणि फ्री होल्ड म्हणजे स्वतःच्या मालकीचे असणे. फ्री होल्डचा अर्थ आपण लँडच्या संदर्भात घेतो की मालकी हक्काची जमीन असणे. सो रिलेटेड टू दॅट. सो फ्री होल्ड लँड आहे का लिझिंग वरती लँड आहे
मग त्याचा 7-12 काय आहे, त्याचा प्लॉट नंबर काय आहे. सो इट शुड बी इन्क्लुडेड इन दिस लोकेशन. हे रिपोर्ट मध्ये येणं अपेक्षित आहे. सो पीपल विल क्रॉस चेक थ्रू ऑनलाईन इंटरनेट. Just they will put the plot number and they will just confirm like whether this person is having own land, right? So if you have mentioned like freehold land is available and so plot number is there, and if somebody cross check on internet like whether same plot number is there on same person name, then they may cross check, right? So that's why this freehold land, its number, or if leasing is there on its number, it is expected. So project report should include this thing, location related information. Then land and building, another point is there, land and building. So here it is expected to write building related information. The building कुठल्या प्लॉट वरती आहे, किती नंबरच्या प्लॉट वरती आहे, which type of construction it is, whether RCC construction is there, आपण म्हणतो ना कच्चं पक्क कन्स्ट्रक्शन, कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. If you are having a building which is not RCC and you are started forging related thing, so it is difficult, right? So strong construction should be there. So you have to mention that thing there. कुठल्या फ्लोर, किती फ्लोर आहेत, कुठल्या फ्लोरवर तुमची ऑर्गनायझेशन असणार आहे. And just if you are going to construct your own construction, then how much cost will be required for that. So this is expected. So in depth it is expected there. Getting? So building related information, how much carpet area is there, construction area we call it as, right? Construction area, carpet area, त्या सगळ्या गोष्टी it should include in this particular point. Then plant and machinery, हे एक point आहे. So here it is expected like you should mention the plant capacity. At the beginning you may have judgment like you are having 10 machineries from so and so brand. Maybe you may take from other countries, right? Maybe life cycle of that machine, how much product it is producing per day, per hour. A depth study should be there, and people will believe like you are having depth study and this person is technically strong and we should invest. Like we have seen case study of Amol Yadav, how he is a technically strong, he knows everything, right? He is a pilot, he is having all technical knowledge to design aeroplane. Every politician is interested to invest in his organization, or so many people want to take shares from his organization. So his report is like that, right? That's why ministers and all people are interfering in that. Getting? So I want to say like if you are technically strong, if you are everything mentioned everything in the report, people will start believing and everybody will start investing in your organization. So machinery related information, its capacity, plant capacity, तुमचा सगळा स्टडी पाहिजे. एवढी एकर जमीन असेल तर माझं एवढे प्रोडक्शन होईल. Like Amol Yadav told, if I need 157 acre land and I will produce maybe 20 aeroplane and 30 aeroplane like that. So this study should be there and it should be mentioned here in this report. The next point is their production process. Production process means how you are going to produce your product, which process you are following. It's process chart. You may be knowing like you are technical people now. You are knowing process chart. Process chart means how a process are happening to certain product, right? So that process chart must be there. You should know technically all these things of your production process. You should know available facility also. Getting? So production process should be known to you and it should be mentioned there with the help of flow chart. You are knowing flow charts, right? So block wise flow chart should be there, how products are produced and what is the process for that. You can mention specific process also. If food processing is there, then how you are producing such kind of food, how you are packaging it, how you are making treatment to live long, like that. So many things are there, technical things are there. It is expected to write in a production process. The next point is their utilities. तुम्हाला माहिती आहे का मीनिंग युटिलिटीजचा? युटिलिटीज म्हणजे काय? युटिलिटीजचा अर्थ काय? फॅसिलिटी. एक्झॅक्टली चरण. Utilities means facilities. They have generally in report people use word instead of facility, utilities. Now utilities may be like water facility,
which suppose you need huge water, then which from where you are getting water, right? Whether continuous water supply is there or not. If you need electricity, continuous electricity is there or not. Even some product food processing industries need steam. माहिती आहे steam वगैरे लागते. So is there any facility nearby, or you want to start your own steam? स्पेशली आपण म्हणतो ते गोळी पेंड वगैरे नाही का आपले हे बनवत होते दशरथजी माने साहेब, त्यांचे पशुखाद्य वगैरे बनवतात, त्यांना स्टीम लागते माहितीये. स्टीम कशासाठी लागते? स्टीम स्पेशली टू कुक दॅट पर्टिक्युलर फूड. जे काय मटेरियल येतं रॉ, जे काय मका वगैरे येते तर ते कुक करतात, त्याला शिजवलं जातं. ते कसं शिजवलं जातं? बॉयलरच्या माध्यमातून त्याची वाफ वगैरे केली जाते आणि मग ते हीट केलं जातं, राईट. सो वेदर स्टीम इज अवेलेबल, even compressed air is also available or not, with or you are going to produce your own compressed air, हे सुद्धा इथं मेन्शन केलं पाहिजे. एवढ्या बारीक सारी गोष्टी मेन्शन केल्या पाहिजेत रिपोर्ट मध्ये. लक्षात घ्या, रिपोर्ट हा कमीत कमी 70-80 पानाचा बनला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ह्या बारीक सारी गोष्टी बघितल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजेत. आणि मग एवढं बघून लोक म्हणणार की वा, ह्या व्यक्तीचा एवढा अभ्यास आहे, खरंच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि हे खरंच काहीतरी करून दाखवेल. ऑब्वियसली पीपल विल ऑल्सो सी युअर रोड मॅप आणि यू विल ऑल्सो गेट कॉन्फिडन्स, राईट. सो दिस इज द वन थिंग. एवढ्या फॅसिलिटी साध्या साध्या गोष्टी तिथे मेन्शन केल्या पाहिजेत आणि इट इज एक्सपेक्टेड ऑल युटिलिटीज. मी उदाहरण भरपूर दिले. मे बी अनदर फॅसिलिटीज आर रिक्वायर्ड, मे बी रोड इज रिक्वायर्ड, राईट. सो देर आर सो मेनी फॅसिलिटीज. सो वेदर इट इज अवेलेबल ऑर नॉट, राईट. सो यू कॅन like Ujni is having water, right? Continuous water, and your plant is near to that. सगळे विश्वास ठेवतील, बरोबर. Can you hear me now? Hello? Okay, actually, I got one phone call and connection is interrupted. Okay, sorry. Thank you. You are audible. I am audible to you. Okay, so we were discussing about the transport and communication. Transport and communication means just it is expected to write here like which kind of transportation facilities are available. Maybe by air, by rail, by water, by road, by pipeline. माहिती आहे तुम्हाला पाईपलाईनने पण प्रोडक्ट वगैरे ट्रान्सपोर्ट करतात. इवन मिल्क, गॅसेस, various fuels. So just I want to tell transport mode. तुम्ही लिहिला पाहिजे तर की माझं प्रोडक्ट कसं रीच होईल कस्टमर पर्यंत, राईट. सो येस गौरव, LPG mode of transportation is a pipeline, correct. So it is expected to write, and you should mention like which highway is there. Suppose NH9 is there, which highway is available, right? So if your customers are in Pune and Mumbai, so you should mention appropriate highway, or if your customers are Bangalore, Hyderabad, you should have mentioned appropriate road.
And people will think like, yes, this person is having all study, he is knowing how to transport his product from one place to another place. So transport related information must be added. Even you can add like how which vehicles are there for transportation. If by road is there, then which containers are available. Even such kind of minute thing should be included in your project report. Then another one is expected in your project report, that is raw material. Raw material pages. Without raw material, yes, those who are having service industry, they may not require raw material, but those who are having a physical product, they should have raw material to produce that particular product. See, raw material, maybe you should include in raw material point like which material is required at the beginning, right? So there are so many alternatives material available in market, so you should mention which material is required, right? So you are producing, suppose a pen, right? Ball pen you are producing. So many plastic related materials are available, various grades are available. You should mention like so and so grade material I am going to use. Getting? So which material? Then you can say like how much material is required. Suppose you are producing 1000 every month, how much material is required? Every year, how much material is required? So you should have study. For example, for one product, you need 100-gram material. So you should calculate for 1000. So and so material is required for 1 month, 1 year, right? And it can be, it is possible. There are various softwares available through various analysis. You can find out actually which material is required, right? How much material is required, and then you can decide like how whether it is necessary to make stock. Suppose you are importing material from other country, right? But through ship you are importing material from other country. So it is very difficult to ship every month, every year like that. So some people make stock of 2 year, 3 year like that. So for certain, whether it is necessary, all points are not necessary to mention, but I am just giving hint to you people whether materials need to be stocked or not. असं होतं कधी कधी की मटेरियल शॉर्टेज येऊ शकतं, दुसऱ्या कंट्री मधून येते, मग कंपनी बंद पडू नये म्हणून बरेच लोक स्टॉक पण करतात, राईट? सो it is very important, like you can add such kind of point like whether material need to be kept in stock, right? Whether material is required to import from other country, right? So various aspects related to raw material you can mention here. Even you can mention like which company's material I should purchase. So many companies are producing similar material, so you should choose brand, which brand I should use, right? So such kind of thing should be included in raw material, and you can give details inside it. Then manpower. Obviously manpower शिवाय तुमची ऑर्गनायझेशन चालू शकत नाही, हे तर नक्की आहे. मग which type of manpower is required, how much manpower is required. You should have judgment. I have 10 machineries, I need 10 operators in shift. How many operators are required? You may require helper, you may require IT technician, right? Supervisor you require, a manager, assistant manager, general manager. A huge numbers of manpower is required, but which type, right? So you should have study and how much salary you are going to give to that particular person, right? So that judgment should be there. लागणार आहे helper, so you should know how much helpers are demanding nowadays. Everyday helper, how much they are demanding to work for 8 hours. If they work for extra hours, then overtime how much should be given. So such kind of small minute calculation you should have, and it should be included in project report. Getting? Then next point in project report is products. इथं productचं drawing असायला हवं. If physical product is there, then you should mention like how products should be sold in market, what are the mechanism or what are the channels for selling product in market. Selling channel means maybe dealers are there, suppliers are there, retailers are there, right? So you should know how you are going to dispatch your product to your organization to end user. You should know mechanism. Getting? So this mechanism should be there, or whether you are going to do marketing by your own. Getting? So this study should be there. Getting? So or retailers are there. Then in which area your retailers are there, in which area your dealers are there, or which area
you are going to grasp. So related information must be included in this particular chapter. Then next one is that market. So you should mention market related information. So market related information मध्ये काय अपेक्षित आहे की बाबा कोणी who is end user, कोण वापरणार आहे product, right? How distribution is going to happen to that particular end user. Then whether your market is national or international, right? Whether you are going to sell your product in India only or you are going to export it, it should be mentioned there. Then what are the trade policies, right? If you are selling in other countries, then what are the trade policies? So like that information, or what is the demand of market, what is the supply in market, that study must be there. That government reports proof you can mention there. Then next one is that requirement of working capital. तुम्हाला judgment असायला पाहिजे working capital at the beginning, because depending on working capital, fixed capital, people will think like how much money you are required, or you are also getting idea like I need this much working capital, right? So working capital किती लागणार आहे. Again you can say like sources of working capital, कुठून तुम्हाला working capital मिळणार आहे. Working capital समजते सगळ्यांना. Working capital is nothing but you can say like day-to-day expenses. You need some money to run your organization, and that amount is called as a working capital in general. Getting? So how much working capital is required, you should mention there. Next thing like requirement of fund. किती पैसा लागणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी. फिक्स्ड कॉस्ट किती लागणार आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती लागणार आहे, right? So this fund information should be there with you. Then you should have break-even analysis also. The break-even analysis we are going to discuss again one more point, but in short I want to tell break-even analysis हे रिपोर्ट मध्ये असायला हवं ज्या ठिकाणी ते कळतं की तुमचा लॉस नाही आणि प्रॉफिट पण नाही असा एक पॉइंट असतो. देर इज नो लॉस नो प्रॉफिट एक लाईन असते. दॅट पॉइंट और लाईन इज कॉल्ड ॲज अ ब्रेक इव्हन अनालिसिस. म्हणजे सर्टन पॉइंटला तुम्ही रीच झाला की तुमचं प्रॉफिट पण नसणार आहे पण लॉस पण नसणार आहे. इफ यू आर नोईंग दिस पॉइंट देन यू विल डिसाइड लाईक इफ आय गो अबाउट टू दिस पॉइंट देन आय विल बी इन प्रॉफिट, right? For that purpose you should know break even analysis, and for that purpose fixed capital and variable this fixed cost and variable cost is important aspect. We will discuss once again on this particular bit, but this break even analysis should be there in your project report. The next thing is that cost of product and profitability of first 10 years. हा का करायचा? कारण बरेच लोक बँकेचे लोक हे बघतात की ह्या माणसाचं 10 वर्षामध्ये किती प्रॉफिट ह्या माणसाला मिळून जाईल. चरण जिथून नफा चालू होतो तिथून वरती असं म्हणायचं तुम्हाला. चरण समथिंग यू टोल्ड जिथून नफा चालू होतो तिथून वरती प्रॉफिट असतं, बरोबर? सॉरी, ब्रेक इव्हन पॉइंट हा कुठं असतो? जिथून नफा चालू होतो तिथून ब्रेक इव्हन पॉइंट चालू होता असं म्हणायचं तुम्हाला. यू मेन्शन्ड इनकम्प्लीट सेंटेन्स, दॅट्स ओके. म्हणजे जिथून नफा चालू होतो तिथं ब्रेक इव्हन पॉइंट असतो. आय अग्रीड. ओके, सो विल डिस्कस रिलेटेड टू दिस बिट, बट दिस अनालिसिस मस्ट बी देअर इन युअर प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि दुसरा पॉइंट मी डिस्कस करत होतो की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड प्रॉफिटेबिलिटी फॉर नेक्स्ट 10 years. किती प्रॉफिट तुम्हाला पुढच्या 10 वर्षात होणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे पाहिजे. फॉर दॅट पर्पज यू शुड डिसाइड लाईक एव्हरी मंथ हाऊ मच प्रोडक्शन आय एम गोइंग टू डू, एव्हरी इयर हाऊ मच, next year how much, and its profitability for next 10 years calculation should be there in your report. And people will especially bank people will think he has taken time to repay loan for 10 years. Then here they will see like after 9 years at which state he will be there, after 10 years at which state he will be there. So just they will go through it and you should have calculation of it. And that way it is possible, right? And it is obviously lump sum calculation. It is not accurate, but you should have calculation of it. And at the end, small point you can add like schedule of implementation.
schedule of implementation means when you are going to purchase land, or when you are going to start construction, when you are going to purchase machinery, when you are going to recruit the manpower. So this information म्हणजे ह्याला थोडक्यात सांगितलेलं की शेड्यूल ऑफ इम्प्लिमेंटेशन. तुम्ही कसं इम्प्लिमेंट करणार आहे, पहिल्या महिन्यात काय करणार, 1 वर्ष वेळ घेणार आहे का 2 वर्ष वेळ घेणार आहे इस्टॅब्लिश करायला, का 6 महिने घेणार आहे, मग पहिल्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, दॅट काइंड ऑफ शेड्यूल, minute schedule you should have, and you can include in your report. So I have told various aspects of project report. Now it is up to you people how you make it attractive, right? So project report must be attractive, and obviously it becomes attractive by looking contents of project report. If somebody will look at project report and if he will observe, yes, याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, या रिपोर्ट मध्ये बरंच काय काय आहे, and it is attractive. When your report will become attractive, when content will be rich, then report will become attractive. Now another small or foolish question may be in your mind, like sir हाताने लिहायचा का टायपिंग करायचा, राईट? आता आपण ज्या जमान्यामध्ये आहे त्या जमान्यामध्ये तो रिपोर्ट लिहिला पाहिजे, right? So nobody is expecting, or nobody is using pen and paper, even pencil and scale to prepare drawing in industry, right? So this is a computer era, and it is expected 100% like your project report must be typed one, right? So how, yes, by typing, proper typing, by proper font, using by proper font, by using proper formatting of Word, Excel, you can make it attractive. And for that also I have certain guidelines for you people. Obviously it is not a syllabus part, but there are general guidelines. Even these guidelines will be useful for you people to prepare your final year project report. So you can please listen carefully. Definitely these slides I am going to give to you people. Later on you can go through it, but try to listen carefully. कसा प्रोजेक्ट रिपोर्ट असला पाहिजे जेणेकरून तो अट्रॅक्टिव्ह असेल. फर्स्ट पॅरामीटर आय हॅव टोल्ड, युअर कंटेंट मस्ट बी रिच. कंटेंट हे व्हॅल्युएबल असलं पाहिजे, कंटेंट हे टेक्निकली स्ट्रॉंग असलं पाहिजे, कंटेंट शुड बी स्ट्रॉंगर वन. आतमध्ये असं बघितल्यानंतर वाटलं पाहिजे की शंका उपस्थित होण्याचा प्रश्न झाला नाही पाहिजे. दॅट काइंड ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मस्ट बी देअर. आणि सेकंड आस्पेक्ट प्रोजेक्ट रिपोर्टचं फॉर्मॅटिंग, त्याच्यासाठीचे गाईडलाईन्स आहे, प्लीज लिसन केअरफुली. Project report should be in the form of chapters. Project report should be in the form of chapter. जसं आपण पुस्तक वाचतो, धडा म्हणतो आपण, एक 6 धडे आहे, 7 धडे आहेत पुस्तकामध्ये. So it is expected your chapter should not be more than 7 for project report. Write any project report, but remember your chapters. This is a recommended thing. Even you can see in your syllabus also, or if you read the small books or hello, hello, can you hear me? Rajkumar, I think so we are getting disturbance. Can you hear me? Somebody? Okay, I am audible, no problem. From my side there is no problem. Somebody made disturbance in between. Okay, सो रिपोर्ट, आपण जी पुस्तकं वाचतो, आपण लहानपणी शिकलो, मराठीचं पुस्तक असो, हिंदीचं पुस्तक असो, त्याच्यामध्ये धडे होते, राईट? त्या लोकांनी असं पण काही पण कसं पण विस्कटून टाकलं असतं ना, तर त्याला पुस्तक म्हणलं असतं का? डेफिनेटली नो. यू गो थ्रू एनी बुक, टेक्स्ट बुक, स्मॉल बुक, जेवढं छोटं बुक आणि कमी चॅप्टर्स असतील तेवढं आपल्याला समजायला सोपं जातं. पण अगदी रेफरन्स बुक 40-50 चॅप्टर्स आहेत, सब टायटल्स, खूप कॉम्प्लिकेटेड, राईट? वी कॉल इट एज अ रेफरन्स बुक अँड वी नेव्हर गो थ्रू इट, राईट? रिझन इज दॅट ओनली. रेफरन्स बुक मधून चांगलं जाणं होतं का टेक्स्ट बुक मध्ये? डेफिनेटली टेक्स्ट बुक हे आन्सर असायला हवं, बरोबर? थोडं सोपं वाटतं, पुढच्याला समजायला सोपं वाटतं, वेळ कमी जातो, राईट? सो रेफरन्स बुकचं समराइज बुक आपण टेक्स्ट बुक वगैरे म्हणतो, तसंच. सो युअर रिपोर्ट शुड लुक लाईक बुक and it should have chapters inside it. So almost I have told 17-18 points, right, in my presentation, like project report मध्ये एवढं असलं पाहिजे. So now you decide in which chapter which point should be included. तुम्ही ठरवा. Getting? And that freedom is to you people.
For example, location, land building and plant machinery. You can include in one chapter. Utilities, transportation, raw material in one chapter. Possible, but situation is there or requirement is there. It should be attractive. Getting? So freedom is there. असं काय कुठे जगामध्ये फॉर्मॅट नाही लिहिला की प्रोजेक्ट रिपोर्ट असाच केला पाहिजे. Freedom is to you people, but it should become attractive. It should look attractive and people should go through it. लोकांनी असं टाकून एक पान वाचले की बाजूला ठेवून दिलं नाही पाहिजे. आपण बऱ्याच वेळा अशी पुस्तकं वाचतो, राईट. लायब्ररीमध्ये जातो, मोठं पुस्तक घेतो, एकच पान वाचतो किंवा एकाच पानावरती 4-4 दिवस असतो, तेच पान वाचत बसतो, कारण वी आर नॉट गेटिंग इंटरेस्ट इन साइड इट, राईट. पीपल शुड गेट इंटरेस्ट व्हाईल रिडिंग. त्यांना वाटलं पाहिजे अजून वाचू द्या, खूप चांगलं आहे, खूप सिम्पल लँग्वेज आहे. असं होतं ना, एखाद्या सिम्पल लँग्वेजचं पुस्तक आहे, खूप टेक्निकली आहे, असे पुस्तकं वाचायला सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या सरांच्या नोट्स आहेत पुस्तकातल्या लिहून दिलेल्या वर्गातल्या, हे वाचली की सगळं समजून जातं, असं होतं ना. सो ते काय होतं, कारण इट इज मेन्शन जसं चॅप्टर वाईज असं मांडलेलं असतं, चॅप्टर वाईज मांडलेलं असते, मुद्दे सुद्धा मांडलेले असते, त्यातले सब पॉईंट्स लिहिलेले असतात. हा पॉईंट आहे, तो पॉईंट आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड, युअर प्रोजेक्ट रिपोर्ट शुड हॅव चॅप्टर्स अँड इट शुड नॉट मोर दॅन 7 चॅप्टर्स. हे पण असं काही बंधन नाही, कोण 4 चॅप्टर करेल, कोण 10 चॅप्टर करेल, नो प्रॉब्लेम, असं काही फारसं नाही. बट रिमेंबर, इफ 7 चॅप्टर्स आर देअर, इट लुक्स अट्रॅक्टिव्ह. You can go through various thesis of PhDs, you can go through thesis of MTech, various project report you can go through. They are not having more than 7 chapters. That's why I'm telling 7 chapters are sufficient, and you can include all these things inside it. Project report ला तर 100% 7च्या वरती जायला नाही पाहिजे. Okay, this is first guideline. Second guideline is don't add border to your pages. एक लोकांना सवय असते की बॉर्डर ऍड केली म्हणजे माझा रिपोर्ट खूपच चांगला दिसेल. ह्या खूप मायन्यूट गाईडलाईन असेल. सम पीपल मे टेक कॅज्युअल, बट ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही कधी एखादं पुस्तक वाचले, रेफरन्स बुक, टेक्स्ट बुक, त्याला बॉर्डर्स आहेत, बॉर्डरलाईन आहे, बट मेनी पीपल ऍड बॉर्डर लाईन्स टू प्रोजेक्ट रिपोर्ट. दे थिंक लाईक इट विल बिकम अट्रॅक्टिव्ह. बॉर्डर लाईन वगैरे आपण म्हणतो ना, रेषा आखा, पेन्सिलने चौकोन करा, गोल करा. येस, यू कॅन हॅव फ्रीडम टू मेक इट गुड व्हिज्युअल, बट बॉर्डर लाईन ह्या पेजला नसतात. Try to understand. Very simple guideline. Add page number at the bottom right center, right corner. Add page number at bottom right corner. Bottom right corner म्हणजे काय, तुमच्या उजव्या हाताचा खालचा कोपरा, तिथे पेज नंबर असायला हवेत. इट इज एक्सपेक्टेड इन रिपोर्ट. इवन ऍट सेंटर ऑल्सो इट इज अलाउड, बट ऍट राईट साइड. तुम्ही पुस्तकं वाचा, पुस्तकं बघा चांगले, त्याच्यावरती कधीच वरच्या साईडला किंवा डाव्या साईडला पेज नंबर नसतात, उजव्या साईडला असतात, कारण बऱ्याच वेळा बाइंडिंग मध्ये जाण्याची शक्यता असते पेज नंबर. So definitely page number at least center or right side. Then complete report be in Times New Roman font. हा font जरा बऱ्याच जणांनी recommend केलेला आहे. I am also using same font in my presentation generally sometime. So Times New Roman font is good, visible, and recommended for report writing. You can go through various project thesis report. People use this font for writing report. Then main heading in your project report should be of 14 size. तुम्हाला माहिती आहे रिपोर्ट मध्ये हे साइजेस असतात फॉन्ट मध्ये, 14, अगदी 10, 8, 9, 7, अगदी 40, 50 किती पर्यंत पण तुम्ही फॉन्ट साइज करू शकता. पण मेन हेडिंगला तुमचे 14 फॉन्ट हवा, आणि तो पण बोल्ड हवा आणि कॅपिटल लेटर हवा. यू अंडरस्टँड कॅपिटल बोल्ड मिनिंग, राईट? Subheadings should be having font size of 12, bold and capital. Report text font size is 12. आपण जे रिपोर्ट मधलं कंटेंट लिहिणार आहे, so it is recommended that 12 font is appropriate. 12 font is appropriate and people should use it. Then figures and tables be at the center of the page. पुस्तकामध्ये फिगर कुठे असतात? जनरली पानाच्या मधोमध असतात. तुम्ही सायन्स पुस्तक वगैरे वाचले असतील 12वीला वगैरे, त्यात पाहता असाल की डायग्राम कुठे असते जनरली. आताही पुस्तक वाचत असाल, टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक, तर डायग्राम ही नेहमी सेंटरला असते. अँड टेबल इज ऑल्सो ऍट द सेंटर ऑफ द पेज. डायग्राम, इफ देर आर 2 डायग्राम्स साइड बाय साइड,
then they occupy all the page, but its setting of that particular diagram is the center of the page. Try to understand. Then name of the figure be at the center and at the top of the figure. टेबलचं नाव कुठं असतं? टेबलच्या वरती असते, खाली असते? Anybody has a different experience than this? Table content असतो. आपण we generally use table content. टेबलचं टायटल कुठं असतं? टेबलचं नाव वगैरे आपण टेबलचं नाव असते पुस्तकामध्ये, चार्ट असतो, त्याचं नाव दिलेलं असतं खाली कुठेतरी. At the bottom or at the top? Please answer. Table, Purvesh. You check once again, Purvesh. Table name is always at the top of that particular image. Top center. Gaurav, exactly top center. Top side ला वरती इथेच आन्सर दिलेला आहे मी, but many people are not observing the slides. So top center is the alignment of that particular. टेबलचं नाव कधीच बॉटमला नसतं. टेबलचं नाव हे टेबलच्या वरतीच असतं. यू गो थ्रू एनी ऑफ द बुक. आणि फिगरचं नाव कुठं असायला पाहिजे? फिगर नेम शुड बी ऍट बॉटम. सगळ्या डायग्रामचं चेक करा. फिगर नेम इज ऑलवेज ऍट द बॉटम. हा थोडा डिफरन्स आहे. टेबल नेम शुड बी ऍट द टॉप ऑफ द टेबल अँड फिगर नेम शुड बी ऍट द बॉटम ऑफ द फिगर. खालीच असलं पाहिजे. फिगरचं नाव हे डायग्रामच्या खालीच असलं पाहिजे आणि टेबलचं नाव हे टेबलच्या वरती असलं पाहिजे. आय होप यू अंडरस्टूड दिस. देन लाईन स्पेसिंग. लाईन स्पेसिंग म्हणजे दोन लाईन मधलं डिस्टन्स हे 1.5 असलं पाहिजे. 1.5 म्हणजे काय? So in Word file you can see various spacing options are available. 1, 1.5, 2, 3 like that options are available. So out of that, line spacing for project report should be 1.5 throughout the report. Margin म्हणजे काय? So from all the side of page you should leave some space, that is called as a margin. So left margin should be 1.5, right margin should be 1 inch, especially 1.5 inch from left side, right side 1 inch, bottom side 1 inch, top side 1 inch. आता just a small question for you. Why 1.5 inch, half inch extra to left side? Any guess, any judgment? लेफ्ट साइडलाच का बरं जास्त सोडले? Other side 1 inch and left side 1.5 inch. Why this is so? Exactly, Purvesh, you answered correctly. So binding is the purpose. For binding, see, if you have 1 inch margin to left side and if you make binding, your text may go inside. So very small logic inside it. Like for that purpose, left margin is always more and that is recommended as a 1.5 inch. Remember. And he page setting केली पाहिजे बरं का before printing. And see, if you give report to this any of the bench manager and your important content is inside the binding, you have kept like half inch margin to left side, then people may think like the binding तोडावं लागेल मग वाचावं लागेल. So people will reject such kind of thing, right? So simple thing, but having great significances inside it. And a paper size should be A4. Remember, every report should have A4 size page. आणि ह्या सगळ्या सेटिंग आहेत. सो ट्राय टू लर्न सच काइंड ऑफ सेटिंग्स. अगदी काय खूप कॉम्प्लिकेटेड सेटिंग्स नाही त्याच्यामध्ये, अगदी सिंपल गोष्टी आहेत. सो स्मॉल एक्सरसाइज टुडे आय विल गिव्ह टू यू पीपल. आफ्टर दिस लेक्चर or whenever you will get time in this week, you people have to prepare 1-2 pages and you have to implement all kind of settings. ते मार्जिन किती असलं पाहिजे, स्पेसिंग किती असलं पाहिजे. जस्ट लर्न व्हेर इज द सेटिंग ऑप्शन, राईट? अँड वन्स यू हॅव लॉजिक और ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित झाल्या, सो इट बिकम्स नॉर्मल, राईट? When you will start writing, you will not have any kind of difficulty. So friends, you can take screenshot of this particular slide. Definitely I am going to put in study material, but at the beginning take screenshot and today or in this week ह्या गोष्टी तुम्हाला जमतायत का बघा.
It's a simple thing, right? Anything, anybody want to add, anybody want to ask anything? Because for project related thing I am going to conclude. तुम्हाला सगळ्यांना समजलं प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो, का लागतो आणि कसा केला पाहिजे. Actually, Pradeep Sate, I asked a question. You started putting roll number. We have almost half hour, 20 minutes extra. I have one more bit to discuss with you people. Yes, have you understood project report kasa lila pahije? Ka lila pahije? What should be content inside it? Yes, Swami Samarth. Okay. Any doubt in that? You understood? Yes, I understood that you understood, but is there any doubt? Because I have told why it is important. That's why I'm asking once again. तुम्हाला अजून काय विचारायचं आहे का? No? Okay, so you understood this thing. Let us proceed to next bit. We have next 20 minutes. So I will explain one more bit to you people, and it is a business plan. Case study already we have seen. Now, obviously business plan, here we have to take meaning as a enterprise plan. Generally in literature, people use the word business, right? So there is no, and we people know difference between business and enterprise, but हे असं काही तर म्हणलेलं नाही enterprise plan वगैरे, right? So terminology is same for business and enterprise. So business plan terminology we have to discuss here. Business plan म्हणजे काय? How many types of business plans are there? In detail we have to discuss. So maybe partial bit we will complete today and remaining bit tomorrow. So friends, business plan is also written document like project report that describes in detail how business is going to achieve its goal. म्हणजे काय? एक्झिक्युशन डॉक्युमेंट आहे ते बिझनेस प्लॅन, आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही मांडायचंय, पण तुम्ही ते अचीव कसं करणार आहे, इट शुड बी मेन्शन्ड इन ए बिझनेस प्लॅन. समजले? इतका छोटा डिफरन्स आहे. दोन्ही पण रिटर्न डॉक्युमेंट्स आहेत. Simple thing, it is a written document that describes in detail how business is going to achieve its goal. थोडक्यात काय सांगायचंय, it is a written document which explains how enterprise is going to execute the organization and how goals will be reached or goals will be achieved. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? तुम्हाला काय करायचं आहे ते. म्हणजे प्रोजेक्ट बिझनेस चालू करण्याच्या आधी, एंटरप्राइज चालू करण्याच्या आधी प्रोजेक्ट रिपोर्ट, अँड आफ्टर एस्टॅब्लिशिंग और ड्युरिंग द ऑर्गनायझेशन, रनिंग द ऑर्गनायझेशन, यू शुड हॅव बिझनेस प्लॅन. रिपोर्ट आधी, बिझनेसच्या आधी, चालू करायच्या आधी, आणि बिझनेस चालू झाले बिझनेस प्लॅन. इतकं सिंपल आहे, राईट? पीपल कन्फ्यूज समटाइम बिकॉज बोथ आर दी डॉक्युमेंट्स. मेनी पीपल विल आस्क फॉर दी बोथ दी डॉक्युमेंट. ते म्हणतात तुमचं इम्प्लिमेंटेशन प्लॅन काय आहे, राईट? सम पीपल, आधीचे लोक म्हणतात रिपोर्ट दाखवा, तुम्ही काय करणार आहे ते ठीक आहे, पण तुम्ही कसं करणार आहे ते दाखवा. सो इन दॅट यू शुड शो, इन दिस केस यू शुड शो बिझनेस प्लॅन. एक्झिक्युशन कसं करणार आहे म्हणल्यानंतर काय सांगणार तुम्ही? यू शुड शो बिझनेस प्लॅन. आणि तुम्ही काय करू इच्छिता आहात, तुम्ही कुठली मशीन परचेस करू इच्छिता आहात, हे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये यायला पाहिजे. I hope I cleared the difference between these two documents. Almost many similarities are there in this particular document. Okay. So there is no fixed content for business plan as it varies according to the entrepreneur's goal. प्रत्येकाचं एक्झिक्युशन वेगवेगळं असू शकतं, राईट? प्रत्येकाचा प्लॅन वेगळा असू शकतो. असं काय आहे का की प्रत्येकाने तोच एक्झिक्युशन, तोच प्लॅन केला पाहिजे? मग सगळ्यांनी फेल्युअरचा प्लॅन केला, सगळे फेल होतील, आणि सगळ्यांनी सक्सेसचा केला तर सगळे सक्सेस होतील. असं काही कुठं लिहिलेलं नाही फेल्युअरचा प्लॅन असा असतो, सक्सेसचा असा असतो. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. अकॉर्डिंग टू एंटरप्रेन्युअर्स गोल इट व्हॅरीज. गेटिंग? सो असं काही नाही, ह्याला फॉर्मॅट वगैरे असं काही नाही की हा फॉर्मॅट केला पाहिजे. बट डेफिनेटली आय विल टेल कंटेंट्स, काय केलं पाहिजे. आय हॅव कंटेंट्स विथ मी. काय लिहिलं पाहिजे, दॅट इज विथ यू. That is with us and you people also, with everybody.
but it will deeper. आता मी तुम्हाला सांगितलं की you are starting same organization. Suppose you started plastic molding organization. Some product you are going to start. Both people have same product, same size, but both people have their own different business plan. It is not like that both will prepare same business plan as they are having same product and same organization. They have their own perception. They may have their own execution strategies. They may have their own production plan. They may have their own operational plan. They may have their own HR plan, marketing plan, their financial plan. Everybody is having different, depending on their goals, what they want to achieve. They have different various business plan. But remember, for project report, almost similar things should be there, right? Many things come similar, but in business plan, you cannot guarantee, like even same product is there, there may not be same business plan. Everybody is having different, so try to understand. Okay. Then, depending upon the entrepreneur's experience, knowledge and purpose, generally business plans are outlined. त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या नॉलेजनुसार, त्यांचा काय पर्पज आहे, त्यानुसार त्यांचे बिझनेस प्लॅन आउटलाईन करतील ते. So there are certain types of business plans. First, production plan, operational plan, human resource plan, marketing plan, and financial plan. We have to discuss in detail. But before these plans, you should include two things: introductory profile and description of business. कशाचा प्लॅन आहे हे ह्या दोन पॉइंट मधून, दोन चॅप्टर मधून किंवा दोन पॉइंट मधून हे डिस्क्राइब केलं गेलं पाहिजे. गेटिंग? सो यू शुड राईट इंट्रोडक्टरी प्रोफाईल, त्याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे. That discussion we will make, and later on description, and one by one we will reach to up to financial plan. Probably we'll complete very less part today, but listen carefully. Introductory profile or general introduction, what should be included. See friends, in business plan, in introductory profile, first thing should be there, that is introduction of entrepreneur or entrepreneur's biodata. Like in earlier case, we have seen promoter chapter was there, right? Point we have discussed. So here also it's expected in introductory profile, entrepreneur's biodata must be included. मग biodata मध्ये काय असलं पाहिजे? Maybe your name, address, your qualification, experience, whether you are having any skills, whether you are having various capabilities, if you are having various partners with you, right? Partners may be there. You can write their name, you can write their number, mobile number, address, email ID. So like that, information of owners you can include. Then in same point you can add like industry profile. Industry profile means you can put the name of your organization, address of organization, your official mobile number, fax, आता ते fax वगैरे संपलं, पण email ID, then website if you are having, you should write there, and which type of business you are having, whether it is a service industry or whether it is a manufacturing industry, you should mention it. Then you can mention the constitution and organization of report. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? तुमची घटना आतमध्ये काय तुम्ही कसं कॉन्स्टिट्यूट केलेलं आहे, किती तुमच्यामध्ये लोक आहेत, किती लोक डायरेक्टर आहेत, किती लोक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहेत, किती मॅनेजर आहेत, किंवा वेदर इट इज ओन ऑर्गनायझेशन, प्रोप्रायटरशिप और पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड. सो अशी कॉन्स्टिट्यूशन तुमची तिथं मांडली गेली पाहिजे. वी हॅव टाइम. महेश शिंदे, Omkar Gadge, we have time. Don't disturb in between. We have next maybe 10-15 minutes. Don't disturb by putting your number. I know you are in hurry, but time is there. And if you put in between number, then in this big notepad sheet, I am not able to recognize your number. तुम्ही आता लिहिला, कोणीतरी वरती लिहिलाय नंबर, ते कुठंतरी वरती गेलेला असतो 5व्या-6व्या पानावर. वी आर हॅव्हिंग ॲम्पल डिस्कशन इन युअर चॅट. आणि मी ते स्टॉप रेकॉर्डिंग केलं की कुठंतरी जाऊन बसतं, ते मी बघत पण नाहीये. पण ज्यावेळेस मी नंबर टाकतो, विचारतो, त्यावेळेस ते नंबर मला घेता येतात.
असे मध्ये आधी घेतलेले नंबर ते स्किप होऊन जातात. सो डोंट पुट युअर नंबर, प्लीज लिसन केअरफुली. आय होप आकाश बिशे यू अंडरस्टूड. ओके, काय काय आपण डिस्कस करत होतो की इंट्रोडक्टरी प्रोफाईल मध्ये काय काय ऍड केलं पाहिजे. सो आय हॅव टोल्ड एंटरप्रेनर्स बायोडाटा. इफ यू हॅव पार्टनर यू कॅन पुट देअर नंबर्स, राईट. पार्टनरची इन्फॉर्मेशन, इंडस्ट्रीची माहिती, इंडस्ट्रीचा फोन नंबर, इंडस्ट्रीचा ईमेल आयडी, वेबसाईट, तुमची ऑर्गनायझेशन, वेदर इट इज अ पार्टनरशिप, वेदर इट इज अ प्रोप्रायटरशिप. देन you should include the details of your even license certificate if it is there, right. License certificate म्हणजे suppose it is execution document, right. After getting license you should prepare business plan, then म्हणजे तुम्ही certificate वगैरे पण टाकू शकता. Okay, so this is expected in a introductory profile. मी भरपूर माहिती सांगतोय, but I don't think people are writing. So friends, if you write somewhere such a pointers, even such a pointers in notes it is there definitely, but you will not understand what exactly this sentence is mean. So I request, if you are having notebook, pen, paper, so always try to note it. आपण भरपूर काही गोष्टी सांगतोय, याच्यामध्ये हे असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते असलं पाहिजे, आणि अनलिमिटेड आहे हा सब्जेक्ट आहे, तो अनलिमिटेड आहे. आपण 1-2 मिनिटात कन्क्लूड करूयात, बऱ्याच जणांची बॅटरी पण डेड व्हायला लागली आहे. सो माझी बॅटरी मात्र मी भरपूर चार्जिंग करतो. आय हॅव डोंट हॅव ऑप्शन, यू पीपल हॅव ऑप्शन, नो प्रॉब्लेम. विल कन्क्लूड, बट बिफोर दॅट आय एम टेलिंग, आपण इतकी माहिती बघतोय, आणि ह्या माहिती, रिमेंबर, इट इज नॉट फ्रॉम वन बुक ऑर फ्रॉम बाय रीडिंग यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन. आणि ह्या सब्जेक्टला लिमिटच नाहीये, आणि एक्झाम मध्ये पण लिहिण्यासाठी लिमिट नाहीये. फॉर रिलेव्हंट बिट यू कॅन राईट रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, ॲम्पल अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. पण आपल्या सिलेबसच्या रिलेटेड मी सांगतोय, आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड पण सांगतोय. बट आय डोंट थिंक हाऊ मेनी पीपल आर रायटिंग. येस, आय हॅव प्रोव्हाइडेड स्कॅन नोट्स, आय हॅव प्रोव्हाइडेड PPTs, but through discussion we are getting many more information. So try to note it. I hope you people have notebook, pen, paper, and you are noting and you are preserving it. It is definitely helpful for you people. Many people are having hurry, they are not taking participation in discussion. We are discussing from almost last 35 lectures, but very few people are taking active participation in lecture. So I request all the participant, all the student to take active participation. I am telling very simple information which is useful, and start thinking. आज मला या आजच्या लेक्चर मधून एक थोडीशी कन्क्लुडिंग एक रिमार्क सांगायला आवडेल की तुमचा रिपोर्ट बनायला चालू झाला पाहिजे आजपासून. आणि एक लक्षात वाक्य ठेवायला पाहिजे तुम्ही की ज्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आधी बनेल तो एंटरप्रेनर आधी बनेल, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण त्याच्याकडे रोड मॅप आहे. जशी मी आपण उपमा दिली वसंत देसाईने की बुक मॅप प्रोजेक्ट रिपोर्ट इज ए रोड मॅप, आणि हे खरंच आहे. ज्याच्याकडे रोड, ज्याला चालायचा मार्ग माहित आहे, रोड मॅप माहित आहे, तो नक्कीच त्याच्या डेस्टिनेशनला आधी पोहोचेल. ज्याला माहितच नाही अजून कुठं जायचंय तर तो नक्कीच पोहोचणार नाही, तो उशिरा पोहोचेल. ओके, सो मेनी पीपल आर इन हरी, सो आय विल रिक्वेस्ट A division स्टुडंट टू पुट युअर नंबर. एक 5 मिनिट लेक्चर राहिलंय. 5 मिनिटात बंद करतो. A division okay. B division start your putting numbers.
Okay, if you have done, please leave the meeting. बोला. झालं लेक्चर चालू आहे हो. लेक्चर बंद केलं आता, जाऊन चालू आहे. 2-3 मिनिट राहिले. गडबड आहे. नाही मला वाटलं तुमचं केलं असेल असं. प्रिंटर चालू आहे वाटतं. प्रिंटर चालू आहे तसं गेली पण लॉक करून दिली. चालू नाही का? नाही तिकडं चालू आहे लॉक करून दिलं. कोण गेलं सगळं?